नमस्कार. आज IDT एज्युकेशन्सच्या अहिल्यानगर शाखे येथे आपण आले असता, आज इंटिरियर डिझाइन या विभागासाठी खास आपण पॉडकास्ट इव्हेंट्स ऑर्गनाइज केले होते आणि त्या निमित्ताने आपल्या इंटिरियर डिझायनिंग क्षेत्रातल्या शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, नुसतंच विद्यार्थ्यांना नव्हे, तर इंटिरियर डिझाइन क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांना आज आपल्याला खूप सुंदर असं मार्गदर्शन मिळणार आहे. आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत इंटिरियर डिझायनर अभिजित शिंदे सर, जे ड्रीम हाऊस इंटेरियरचे डायरेक्टर आहेत. ज्यांचे खूप सारे टर्नकी प्रोजेक्ट्स पुणा, अहिल्यानगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी इंटिरियर डिझायनिंग साईट्समध्ये, कन्सल्टन्सीमध्ये त्यांचं खूप चांगलं नाव आहे, जे आज आपल्याला खूप चांगलं गाईड करतील. तर पहिल्यांदा तर सर खूप खूप थँक्यू की तुम्ही आमच्या IDT एज्युकेशन्सच्या या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. इंटिरियर डिझायनर हा जो पॅरामीटर तुम्ही आता बघताय, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण पुण्यातही काम करतात, आपण अहिल्यानगरमध्येही काम करतात. मग ज्यावेळेस या 2 सिटीजमध्ये तुम्ही काम करता, तर तुमचा वे ऑफ एक्सपिरियन्स काय आहे या फील्डबद्दल? आता पहिली गोष्ट म्हणजे फील्ड पाहिली तर खूप एक्सपोजर खूप मोठं आहे. फील्ड खूप सुंदर आहे. ज्याला या क्षेत्रात पॅशन आहे, तो अगदी एवढ्या लांब जातो की या गोष्टीला लिमिटच नाही आहे. आता याच्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स, तुम्ही काम कसं करता, तुमच्या कामाची क्वालिटी, क्लायंटला किती तुमचं काम आवडतं, याच्यावरती तुमची प्रोग्रेस खूप निश्चित ठरलेली असते. तर क्षेत्र तर खूप सुंदर आहे. म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे आजपर्यंत मला आवडीचं क्षेत्र आणि मी चॉईस केलं, याच्याबद्दल मी आजही गर्वाने सांगू शकतो की इंटिरियर डिझाइन एकदम सुंदर क्षेत्र आहे. ज्यावेळेस तुम्ही मेट्रो सिटीजमध्ये काम करतात, एक मिड सिटीमध्ये काम करतात आणि एक ग्रामीणमध्ये काम करतात, तर त्यावेळेस इंटिरियर डिझायनरला काय रोल प्ले करावा लागतो? आता याच्यामध्ये कसं होतं, मेट्रो सिटीजमध्ये थोडासा स्पेस कन्झम्पशन जो प्रॉब्लेम आहे, म्हणजे दिवसेंदिवस आपण बघतो लोकसंख्या वाढत चालली आहे आपली आणि जे भाग आहेत, जसं आपण सिटीमध्ये गेलो तर 2 BHK फ्लॅट आज 1 करोड, 2 करोडच्या वरती जातात. तर याच्यामध्ये काय होतं, मग स्पेस छोट्या होत चालल्यात आणि याच्यामध्ये चॅलेंज असं असतं की क्लायंटच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत, त्या पूर्ण रिक्वायरमेंट आपल्याला करावं लागतात. म्हणजे त्यांच्या बेसिक रिक्वायरमेंट्सपासून ॲडिशनल काही रिक्वायरमेंट आहेत, त्या पूर्ण कराव्या लागतात. पण जेव्हा मी कुठल्या विलेजेसमध्ये किंवा जवळपासच्या शहरांमध्ये काम करतो, तिथे कुठल्याही स्पेसची किंवा लँडची लिमिट नसते. म्हणजे सुरुवातीला क्लायंट बोलतात की तुम्हाला किती जागा हवी आहे? तुमच्याकडे समोर जागा आहे, ती जागा बघा आणि तुम्ही बिनधास्त डिझाइन करा. तर याच्यामध्ये फ्रीडम पण आहे आणि मेट्रो सिटीजमध्ये चॅलेंज आहे, पण नक्कीच लर्निंग खूप चांगली आहे. कारण तुम्हाला कमी जागेत जर प्लॅनिंग करता येतंय, स्पेस प्लॅनिंग करता येतंय, बरोबर. तर त्याचं एक लर्निंग खूप चांगलं आहे आणि मोठ्या स्पेसमध्ये तुम्ही काम करताय, तर त्याला देणारं लूक, कारण की प्रत्येक वेळेस स्पेस खूप मोठी असेल, तर ती पण मोकळी वाटते आणि खूप छोटी असेल, तर रिक्वायरमेंट पूर्ण करायलाही प्रॉब्लेम येतो. तर दोन्ही गोष्टींमध्ये वेगळं काहीतरी करायला मजा येते आणि खूप सुंदर आहे ते. तर ज्यावेळेस आपण अशा वे ऑफने काम करतो, त्यावेळेस अजून एक समस्या उभी राहते, की इंटिरियर डिझायनर जेव्हा एखादी साईट घेतो, काम घेतो, तर क्लायंटचं प्लॅनिंग असतं, डिझाइन असतं, त्याच्या डोक्यातल्या थॉट्स असतात 20-30 लाखाच्या आणि तो आपल्यासमोर 5 लाखाचं बजेट प्रेझेंट करतो. मग ज्यावेळेस त्याला त्याच्या आवडीचंही करून द्यायचं आहे आणि हं. त्याचं बजेटही कमी आहे. अशा चॅलेंजेसला मग असं आपण ओव्हरकम कसं करतो? आता हा खूप स्मार्ट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये असं होतं, की क्लायंट बऱ्याच वेळा आपण आज बघतो, की आपल्याकडे सोशल मीडिया आणि Google असे बरेचसे ऑप्शन्स आणि प्रत्येकाचं एक्स्पेक्टेशन असं असतं, की आपलं घर खूप सुंदर व्हायला हवं. वाह! बरोबर. तर मग याच्यामध्ये काय होतं, आपलं जे बजेट आहे, आपण बजेट कन्स्ट्रेंट कधी ठरवत नाही. तर आपल्याला असं वाटतं, की हे तर खूप छोटी गोष्ट आहे करण्यासाठी. पण जेव्हा आपण त्याच्याबद्दल विचार करायला लागतो, मग आम्ही सुरुवातीला काय करतो याच्यामध्ये, क्लायंटसोबत काही मीटिंग्स ठरवतो. त्यांचं एक्स्पेक्टेशन पूर्ण जाणून घेतो. त्याचा आम्ही एक पूर्ण सारांश बनवतो. ते बनवल्यानंतर आमच्या टीमसोबत बसून त्याच्यावरती आपल्याला क्लायंटला ह्या बजेटमध्ये सर्वात चांगलं कसं डिझाइन देता येईल. आता याच्यामध्ये कसं असतं, मटेरियल्स आपण जर पाहिले, तर काही मटेरियल ₹1000 पासून स्क्वेअर फीटपासून मिळतात, तर काही 5000 स्क्वेअर फीट. म्हणजे हे क्षेत्र असं आहे, की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लिमिट नाही आहे. तर लूक शोधावे लागतात, थोडं मार्केट रिसर्च असणं गरजेचं आहे आणि क्लायंटचं स्वप्न पूर्ण होणं हाच आपला मोठो असतो. त्यामुळे बजेट कन्स्ट्रेंटमध्ये आपण ज्यावेळेस काम करतो, त्यावेळेस मटेरियलचं रिसर्च, मार्केटमध्ये जाणे, थोडंसं बार्गेनिंग करणे आणि क्लायंटचा जास्तीत जास्त फायदा करून देणे, करून देणे. हा नेहमीच आमचा मोठो असतो. सर, ज्यावेळेस आपण मेट्रो सिटीजचा विषय घेतो किंवा एका एका प्रीमियम क्लाससाठी जेव्हा आपण इंटिरियर डिझाइन करतो, त्यावेळेस सेन्सर टेक्नॉलॉजी, वायरलेस टेक्नॉलॉजी आणि आता अलेक्सासारख्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. या खरोखर भविष्यासाठी फायद्याच्या आहेत की त्याचे काही दुष्परिणाम पण आहेत? नाही, खूप फायद्याच्या आहेत गोष्टी. आजकाल काय झालंय, लोकांकडे वेळ खूप कमी आहे. आता आपण उठल्यापासून प्रत्येक गोष्ट स्वतःला करावी लागते. तर याच्यामध्ये सुंदर कन्सेप्ट काय आहे, आपण आळशी पण होत चाललो एक प्रकारे असं म्हणू शकतो किंवा मग काम वेळ नाही असं आहे. म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. पण याचा फायदा आपल्याला कसा होऊ शकतो? तर पहिली गोष्ट आपण सकाळी उठण्यापासून जर पाहिलं,
आपण उठल्यानंतर मग लाईट्स ऑन करा, हे करा. तर आपण जेव्हा व्हॉईस कमांड देतो, लाईट्स अलेक्सा लाईट्स ऑन करा बरोबर. किंवा मग आपल्याला कुठले फॅन ऑन ऑन करायला करायचे, सांगायचंय. कर्टन्स बंद मला करायचे. सकाळी उठल्या उठल्या कुठली म्युझिक ऐकायला आवडते. जेव्हा अलार्म सिस्टम वाजेल आणि कळेल की मला ती म्युझिक, तर एक एक्सपिरियन्स सुंदर असतो की माझ्या आवडीची म्युझिक मी उठल्यानंतर सुरुवात होते किंवा लाईट्स आहे, कम्फर्टेबल आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये जर कोणी ओल्ड पर्सन असतील, यांना प्रत्येक वेळेस जागेवरनं उठावं लागतं. त्यांचा डिस्कम्फर्ट एक प्रॉब्लेम आहे. तर मग याच्यामध्ये जर आपण ऑडिओ सिस्टम कमांड दिली किंवा त्यांना जागचं न उठता या गोष्टी जर करायला सांगितल्या, तर मग कमांड किंवा ऑटोमेशन याचा जास्त फायदा मला असं वाटतं खूप सुंदर आहे. आणि ऑटोमेशन जर तुम्ही बघितलं तर आता येणारा फ्युचर जो काळ आहे हा पूर्ण म्हणजे प्रत्येक घरामध्ये आजकाल आपण बघतो आपल्या कारमध्येही बरेचसे सिस्टम आहेत. आपल्या फोनमध्ये आपण ऑडिओवरती कॉल जरी लावायचा आहे कोणाला, तरी आपण कॉलवरती सांगतो सिरीला की यांना कॉल करा. म्हणजे आपण टेक्नॉलॉजीचा किती वापर करतोय आणि ही नक्कीच आपल्याला मदत करते. टेक्नॉलॉजी हा एक अतिशय सुंदर पार्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी अजून इंटिग्रेट व्हावी डिझाईनच्या क्षेत्रामध्ये आणि याचा अजून पुढे जास्त वापर आम्हाला करता यावा. सर, IDT एज्युकेशन्सने हा पॉडकास्टच्या माध्यमातून जो नॉलेज क्रिएशन प्रोग्राम सुरू केला आहे, याच्याबद्दल तुम्ही काय मत मांडाल? मला कन्सेप्ट खूप आवडली. पहिली गोष्ट म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांपर्यंत प्रॅक्टिकल नॉलेज किंवा इंडस्ट्रीबद्दल क्लिअर एक्सपिरियन्स पोहोचणं खूप गरजेचं आहे. काय होतं की येणारे चॅलेंजेस बऱ्याचशा मुलांना माहिती नसतात. क्षेत्र मी जसं बोललो की ग्लॅमरस आहे, पण याच्यामागे मेहनत खूप. आणि जेव्हा आपण कुठलेही, मला असं वाटतं की ॲडमिशन घेतो, आपल्याला असं वाटतं की हे क्षेत्र मस्त आहे, काय घर तर डिझाईन करायचं आहे. तर जेव्हा आपण क्षेत्रामध्ये पडतो आणि समजतं अरे हे तर खूप खोल समुद्र आहे, याच्यामध्ये तुम्हाला एकदा पोहायला जमलं तर तुम्ही नक्कीच पुढे यशस्वी व्हाल. पण याच्यामध्ये तुम्हाला पेशन्स हवेत, तुमचं वे ऑफ थिंकिंग, तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय, तुम्ही करिअरला किंवा स्वतःला किती लांब बघता, हेही तेवढंच मॅटर करतं. आणि IDT सारख्या इन्स्टिट्यूटनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जर असे काही उपक्रम राबवलेत, मला खूप याचा आनंद आहे. कारण की विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या डिझायनर्स किंवा आर्किटेक्ट करून जर ही माहिती मिळते, क्षेत्रामध्ये नेमकं काय चाललं आहे, माझं फ्युचरमध्ये काय होणार आहे. बऱ्याचशांना आता कसं असतं, आपण कुठल्याही याचं ॲडमिशन घेतो, करिअर फॉर्च्यून करतो की आपल्याला फ्युचर माहीत नाही. मी जसं बोललो की बऱ्याच वेळा आपल्याला माहितीच नसतं की पुढे काय होणार आहे. मी आज शिकलो तर आहे, पण मी स्टार्ट कसा करू. मग माझ्या अनेक शंका असतात. या पॉडकास्टच्या माध्यमातून त्याची काही उत्तरं त्यांना नक्कीच मिळतात. येस, नक्कीच. सर, आज आमच्या व्ह्युअर्ससाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि हा शो बघणाऱ्या सर्वांसाठी तुम्ही आजची गोल्डन लाईन काय सांगाल? गोल्डन लाईन अशी आहे की डिझाईन करिअर जे आहे हे तुमचं पूर्ण पॉईंट ऑफ व्ह्यूवरतीच डिपेंड आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर कष्ट, मेहनत, पहिली गोष्ट डिझाईन क्षेत्र हे पैशाच्या जीवावरती चालत नाही, हे तुमच्या क्रिएटिव्हिटी याच्यावरती चालेल. जेव्हा तुम्ही मेहनत कराल, क्रिएटिव्हिटी दाखवाल, तर ऑटोमॅटिकली क्लायंट तुमच्याजवळ येतात. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही क्लायंटच्या मागे किंवा एखाद्या माझ्या सक्सेसच्या मागे पळायची गरज नाही आहे. हळूहळू तुमचं जेव्हा प्रोग्रेस होतं, लोकांना तुमचे डिझाईन्स आवडायला लागतात, आनंद भेटायला लागतो, त्यांना वेगवेगळे एक्सपिरियन्स यायला लागतात, तेव्हा ते ऑटोमॅटिकली तुमच्याकडे धाव घेतात की मला ह्याच डिझायनरकडनं काम करायचं. आता तुम्ही मार्केटमध्ये पाहिले असतील, अनेक डिझायनर आहेत, खूप सारे डिझायनर आहेत वेगवेगळे, पण शेवटी आपण एकच डिझायनर का चॉईस करतो? बरोबर. तर का त्याचं युनिकनेस आपल्याला काहीतरी आवडले, त्याची डिझाईन करण्याची प्रोसेस आवडली आणि तीच आपल्या मनाला आवडते आणि आपण त्याच डिझायनरला अपॉइंट करतो. बरोबर. त्यामुळे मग मला असं वाटतं की तुम्ही सुरुवातीला तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू डेव्हलप करा. येणाऱ्या काळामध्ये फ्युचरिस्टिक याच्यामध्ये रिसर्च ठेवा की मला काय करता येईल, की मी वेगळं कसं जाऊ, माझं युनिकनेस काय आहे. याच्यावरती आपण बऱ्याचशा वेळा काय करतो की ट्रेंड फॉलो करतो. बरोबर. आता हा ट्रेंड चालला आणि आपण कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. त्या कॉपीच्या याच्यामध्ये काय होतं, माझं जे युनिकनेस आहे ते उठून दिसत नाही. तर आपल्या युनिकनेसचं जडणघडण अशी करा की ते लोकांना एवढं आवडलं पाहिजे की लोकांनी दुसऱ्या डिझायनरकडे जायची नाही किंवा फक्त मला तुमच्याकडनंच काम करायचं आहे असं त्यांच्या मनात जर बसेल, तर तुमचं नेहमीच पुढे जाण्याचा वेळ खूप नक्की 1001% विद्यार्थी त्याला फॉलो करतील. बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन सर, तुम्ही खूप सुंदर आणि मोलाचं मार्गदर्शन दिलं. मी आमच्या IDT एज्युकेशन परिवाराकडून तुम्ही आलात म्हणून तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.